नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शब्दांची सफरमध्ये. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल यांचं लेजेंडरी पुस्तक. पण एक गोष्ट क्लिअर करूया, हे पुस्तक फक्त पैशांबद्दल नाही, हे पुस्तक आहे तुमचा विचार तुमचं फ्युचर कसं बनवतो याबद्दल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित आजपासून तुमचं थिंकिंग बदलू शकतं आणि थिंकिंग बदललं तर आयुष्यही बदलू शकतं. 1908 साल, एक तरुण मुलगा, ना पैसा ना एज्युकेशन ना ओळखी, पण त्याच्या मनात एक वेड होतं, मला थॉमस एडिसनचा बिझनेस पार्टनर बनायचं आहे. हो, एम्प्लॉय नाही, पार्टनर. त्या मुलाचं नाव होतं एडविन सी बार्न्स. लोक त्याच्यावर हसले, कारण एडिसन त्या काळातील जगातील सर्वात मोठे इन्व्हेंटर होते. पण बार्न्सच्या मनात एक गोष्ट क्लिअर होती, मी हे करणारच. तो मालगाडीने एडिसनकडे पोहोचला. त्याच्याकडे प्रॉपर कपडेही नव्हते, पण एडिसन म्हणाले, त्या मुलाच्या डोळ्यामध्ये मला डिटर्मिनेशन दिसलं. सुरुवातीला बार्न्सला छोटंसं काम मिळालं, पण त्याने त्याचं ड्रीम सोडले नाही आणि काही वर्षांनी तो खरंच एडिसनचा बिझनेस पार्टनर बनला. ही स्टोरी आपल्याला एक गोष्ट शिकवते, सक्सेस आधी माइंडमध्ये तयार होतं, नंतर रियालिटीमध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे डिझायर, तीव्र इच्छा. नेपोलियन हिल म्हणतात, ऑल अचिव्हमेंट्स बिगिन विथ डिझायर. म्हणजे प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका तीव्र इच्छेपासून होते. साधी इच्छा नाही, आतून जळणारी इच्छा. बार्न्सकडे पैसे नव्हते, रिसोर्सेस नव्हते, पण त्याच्याकडे एक क्लिअर गोल होतं, मला एडिसनचा पार्टनर बनायचा आहे. आणि त्या एका इच्छेमुळे त्याने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बहुतेक लोक म्हणतात मलाही सक्सेसफुल व्हायचं आहे, पण क्वेश्चन आहे, खरंच किती बॅडली हवं आहे? कारण वीक डिझायर वीक रिझल्टच देतो. नेपोलियन हिल म्हणतात, जर तुमची इच्छा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही मार्ग शोधता आणि वीक असेल तर एक्सक्युजेस शोधता. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं बिगेस्ट गोल काय आहे आणि त्यासाठी तू खरंच किती सिरियस आहेस? सेकंड, फेथ म्हणजे स्वतःवर विश्वास. बार्न्सकडे प्रूफ नव्हता, प्लॅन नव्हता, पण त्याच्याकडे फेथ होता, स्वतःवरचा विश्वास. लोकांनी त्याला वेडा म्हटलं, पण त्याने स्वतःच्या ड्रीमवर विश्वास ठेवला. नेपोलियन हिल म्हणतात, व्हॉट द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे तुमचं मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतं ती गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकता. हिस्ट्रीमध्ये बघा, राईट ब्रदर्स, लोक म्हणायचे माणूस कधीच उडू शकत नाही, पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि एअरप्लेन बनवलं. जर त्यांनी लोकांचं ऐकलं असतं तर आज एव्हिएशन इंडस्ट्रीच नसते. हेच फेथ आहे. सगळे अगेन्स्ट असतानाही स्वतःवर विश्वास ठेवणं. आयुष्यात अनेक वेळा रिझल्ट लगेच मिळत नाही, पण सक्सेसफुल लोक आणि बाकी लोकांमध्ये डिफरन्स एकच असतो, सक्सेसफुल लोक स्वतःवर विश्वास सोडत नाहीत. थर्ड, ऑटो सजेशन, स्वतःला काय सांगतेस. नेपोलियन हिल यांच्या पुस्तकात एक पॉवरफुल कन्सेप्ट आहे, ऑटो सजेशन. म्हणजे तुम्ही सतत स्वतःला जे सांगता ते तुमचं सबकॉन्शियस माइंड खरं म्हणायला लागतं. अँड्र्यू कार्नेज गरीब घरातून आले, पण त्यांच्या माइंडमध्ये एकच विजन होतं, मी जगातील सर्वात सक्सेसफुल बिझनेसमॅन बनणार. ते रोज स्वतःचा गोल्सची आठवण करून द्यायचे आणि हळूहळू त्यांच्या माइंड ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागला. हिल म्हणतात, रिपीटेड थॉट्स बिकम पॉवरफुल. जर तुम्ही रोज म्हणाल माझ्याकडून होत नाही, मी अनलकी आहे, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच डायरेक्शनमध्ये काम करतं. पण सक्सेसफुल लोक वेगळं काय करतात, ते रोज स्वतःला सांगतात, मी कॅपेबल आहे, मी शिकू शकतो, मी ग्रो होणारच, आणि हळूहळू त्यांचं पूर्ण माइंडसेट बदलतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे शब्द फक्त शब्द नसतात, ते तुमच्या फ्युचरची प्रोग्रामिंग असते. चौथं म्हणजे परसिस्टन्स, सातत्य. नेपोलियन हिल म्हणतात, विनर्स नेव्हर क्विट, क्विटर्स नेव्हर विन. आणि यासाठी एक पॉवरफुल स्टोरी सांगितली आहे त्यांनी. एका माणसाने गोल्ड मायनिंग सुरू केली. काही दिवस डिगिंग केल्यानंतर त्याला गोल्ड मिळाले नाही. तो फ्रस्ट्रेटेड झाला आणि मायनिंग मशीन विकून टाकली. ज्याने ती मशीन घेतली त्याने एक्सपर्टला बोलावलं आणि कळलं गोल्ड फक्त 3 फीट दूर होतं. फक्त 3 फीट. इमॅजिन करा, किती लोक सक्सेसच्या अगदी जवळ असताना हार मानतात. थॉमस एडिसनने लाईट बल्ब बनवताना हजारो फेल्युअर्स पाहिले, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली, आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड 10,000 वेज दॅट वोंट वर्क. हे परसिस्टन्स आहे. फेल्युअर आलं तरी चालेल, पण थांबणं चालत नाही, कारण सक्सेस बहुतेक वेळा त्या लोकांना मिळतो जे शेवटपर्यंत टिकून राहतात. पाचवं म्हणजे मास्टर माइंड, योग्य लोकांची ताकद. नेपोलियन हिल यांच्या मते एकट्याने मोठं सक्सेस मिळवणं खूप कठीण आहे.
म्हणून ते मास्टर माइंड प्रिन्सिपल बद्दल बोलतात. म्हणजे अशा लोकांचा ग्रुप जे एकमेकांना ग्रो होण्यासाठी मदत करतात. हेनरी फोर्ड, हार्वे फायरस्टोन हे सगळे सक्सेसफुल लोक एकत्र बसून आयडियाज डिस्कस करायचे आणि त्यामुळे त्यांची थिंकिंग अजून पॉवरफुल व्हायची. कारण लोक तुमचं माइंडसेट बदलतात. जर तुम्ही सतत निगेटिव्ह लोकांमध्ये असाल तर तुमचं थिंकिंग पण तसंच होतं. पण जर तुम्ही ॲम्बिशियस आणि ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रो व्हायला लागता. या पुस्तकाचा खरा मिनिंग फक्त श्रीमंत होणं नाही तर रिच माइंडसेट तयार करणं आहे. नेपोलियन हिल सांगतात, सक्सेस आधी माइंडमध्ये तयार होतो, नंतर रियालिटीमध्ये. जर तुमचे थॉट्स बदलले तर डिसिजन बदलतात, डिसिजन्स बदलले तर ॲक्शन्स बदलतात आणि ॲक्शन्स बदलले तर संपूर्ण आयुष्य बदलतं. जर तुला वाटलं की तू आयुष्यात काहीतरी मोठं करू शकतेस तर आजपासून एक डिसिजन घे, मी माझा विचार बदलणार. कारण सक्सेसफुल लोक वेगळे जन्माला येत नाही, ते वेगळा विचार करायला शिकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुझं बिగ్గेस्ट गोल काय आहे. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा. धन्यवाद.